श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज आपण पाहणार आहोत की उद्या 22 ऑगस्ट 2025 रोजी जी अमावस्या आहे, पिठोरी अमावस्या, ती कशासाठी करतात आणि ती कधीपर्यंत आहे आणि उद्या ज्योतिपूजन करावे का? तर ऑफकोर्स नक्कीच करावे, कारण की उद्या ज्योतिपूजन तुम्ही सकाळी करणार आहे आणि अमावस्या 11 वाजून 55 मिनिटांनी लागणार आहे. त्याच्यानंतर ही अमावस्या परवा म्हणजे शनिवारी 11:35 पर्यंत राहणार आहे. म्हणजे 12च्या आत तुम्ही शनी अमावस्येची पूजा म्हणजे जसं शनी मंदिरात जाणं, मारुती मंदिरात जाणं, तेल किंवा उडीद अर्पण करणं हे करू शकता. संध्याकाळी केलं तरी चालणार आहे, पण शक्यतो 12च्या आत केलं तर चांगलं. पण पिठोरी अमावस्येची पूजा जी आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी करतो, एक आई आपल्या मुलांसाठी करते, ती पूजा तुम्ही मात्र उद्याच करायची संध्याकाळी. कारण की पिठोरी अमावस्येची पूजा म्हणजे दिव्यांची पूजा असते. आपण एक पिठाचा दिवा करून त्याची पूजा करतो. आपले पित्र शांत व्हावे आणि पुढची पिढी चांगली असावी, पुढच्या पिढीचं चांगलं व्हावं, प्रगती व्हावी, तर पित्रांचे त्याच्यामध्ये काही अडचणी येऊ नये याच्यासाठी तुम्हाला जर जमलं तर संपूर्ण चातुर्मास या पुस्तकामध्ये पिठोरी अमावस्येची पूर्ण कथा दिलेली आहे. त्याच्यातही शंकराचीच पूजा सांगितलेली आहे. त्यामुळे शंकराचा हा महिना आणि शंकराचीच उपासना जास्त फलदायी आहे आणि शिव हेच सत्य आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे शंकराची तर पूजा कराच. आणि उद्याची पिठोरी अमावस्या जर तुम्हाला माहीत नसेल, परंपरागत असतेच, म्हणजे पिढीजात प्रत्येकजण खूप लोक पूजा करतातही. जर तुम्हाला त्याच्याविषयी माहीत नसेल तर तुम्ही कणकेचा दिवा जरी आपल्या पाटावर ठेवून त्याची पूजा केली, त्याला गोड नैवेद्य दिला तरीसुद्धा चालणार आहे. जेवढं साधं सोपं करता येईल तेवढं तुम्ही करू शकता. किंवा तुमच्या घरातले जे दिवे आहेत, समय आहे, त्याची पूजा केली तरी चालणार आहे. दिव्यांची पूजा उद्या नक्की करा, म्हणजे आपले जे कुलदीपक आहेत किंवा आपल्या ज्या कन्या आहेत त्यांचं म्हणजे पुढची पिढी जी आहे त्यांचं सगळ्यांचं चांगलं हो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.